बीड संघाचा अतिरिक्त खेळाडू इथे समालोचन कक्षाकडे उपस्थित आहे. नडोदे संघाला विनंती आहे आपला अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षाकडे पाठवायचा आहे. सलामीवीर फलंदाज मैदानामध्ये चाललेत ऋषी आणि प्रतीक. 18 चेंडूचा खेळ असणारे 18 चेंडूंमध्ये कितपत धावा धावफलकावर लगावू शकतात हे दोन्ही फलंदाज. ऋषीचा विचार केला तर लेदर क्रिकेटचा अनुभव असणारा खेळाडू आहे. पहिल्या फेरीमधल्या सामन्यामध्ये त्याने तब्बल 42 धावा वैयक्तिक खेळून काढल्यात 15 चेंडूंमध्ये. त्या धावसंख्येचा विचार करून तुम्ही त्याची फलंदाजी बघू शकता किती विस्फोटक फलंदाज आहे तो. व्हॉलेंटियर्स आणि या स्पर्धेसाठी त्यांचा एक खूप मोठा आम्हाला प्रतिसाद मिळाला. महेंद्रजी ढोळे यांचं देखील इथे आगमन झालेले, त्यांचं देखील आम्ही सरसे स्वागत करतोय आणि विनंती करतोय त्यांनी समालोचन कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचंय. व्हॉलेंटियर्स जे एका साईडला बसलेत डाव्या साईडला त्यांनी थोडस सेपरेट व्हायचंय. जाऊया मॅच कडे. पहिलं षटक घेऊन आलाय गोलंदाज पियुष आलाय मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी. दोन खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडूला पुल केलाय मात्र क्षेत्ररक्षक पाठलाग करतोय परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू गेला सीमा रेषा पार. आलेला पहिला बीडकरांचा चौकार. पहिला चेंडूवर आलाय चौकार ऋषीच्या बॅट मधून. धावांचा श्री गणेश झालाय. दुसरा चेंडू पुढे टाकला एक्स्ट्रा कव्हरला भेदून काढलाय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. आलेला हा नेत्रदीपक फटका षटकार ऋषीच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दोन मोठे फटके ऋषीच्या बॅट मधून पाहायला मिळतात. धावफलकाचा विचार केला 10 या अंकावरती. काय फलंदाजी करतोय मैदानामध्ये. मी म्हटलं होतं मागच्या सामन्यामध्ये 42 रन्सची इनिंग ज्याच्या बॅट मधून पाहायला मिळाली तोच ऋषी आता तशाच प्रकारची कामगिरी मैदानामध्ये करतोय. गोलंदाजाला विचार करण्यास भाग पडलाय. पियुष थोडासा महागडा ठरतोय. पंच मॅच बॉल आला. मॅच चांगला फटका पाहायला मिळाला आपल्याला. हवेच्या दिशेने हा खेळलेला फटका. निश्चितच 6 धावा मिळाल्या ऋषीला. बीड संघाला देखील आणि धावफलक 10 या अंकावरती. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडूचा सामना असणार आहे हा. आणखीन एक पुढा टाकलाय. फलंदाज नाहीये. खाली क्षेत्रामध्ये हा फटका पाहायला मिळतोय. आणखीन एक आलेला चौकार. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 14 या अंकावरती. पियुष महागडा ठरतोय निश्चित पहिल्या षटकामध्ये. अगदी प्रत्येक चेंडूवर हाणामारी केली पियुषच्या. आता क्षेत्ररक्षण थोडस बदललंय. लॉंग ऑफ ठेवलाय. वारंवार क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय परंतु गोलंदाज तशा प्रकारची गोलंदाजी हाताळत नाहीये. पुढे टाकलं आक्रमण केलंय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. फंबल आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेल्या आहेत. या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 16 या अंकावरती. काय फलंदाजी चालू मैदानामध्ये ऋषीच्या माध्यमातून. अगदी आग उगणारी फलंदाजी करतोय मैदानामध्ये.
अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. स्वीप करायचं होतं, यष्ट्या उधळून लावल्यात. ऋषी बॅक टू द पवेलियन. मोठा आदरा मिळतोय बीड या संघाला आणि जी विकेटची गरज होती ती विकेट मात्र बीड संघाला आता नडोदे संघाला मात्र प्राप्त झाले. पियुषने 16 धावा तर दिल्यात, परंतु एक महत्वपूर्ण विकेट गडी मात्र बाद केलाय ऋषीच्या स्वरूपामध्ये. तर ऋषीची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज मैदानामध्ये ऋतिक. अजूनही या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक. निश्चितच थोडासा लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. स्वीप करण्याचा प्रयत्न झाला, परंतु चेंडूचा आणि फळीचा काही संपर्क झाला नाही आणि चेंडू थेट जाऊन यष्ट्यांवर आदळला आणि ऋषीच्या स्वरूपामध्ये पहिला गडी बाद झालाय, तो म्हणजे बीड या संघाचा. कमबॅक तर केलं पियुषने. आता यापुढे किती धावा करू शकतो बीड संघ ते पाहण्यासारखं असणार आहे. नौका फलंदाज मैदानामध्ये ऋतिक. शेवटचा चेंडू या षटकामध्ये. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाज रेडी. शॉट ऑफ लेंथ. चेंडू पिक केलाय, पुल केलाय. क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. चेंडू गेला वन बाउन्स ओव्हर द रोप. 4 धावा आणि या 4 धावेच्या मदतीने तब्बल 20 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये तब्बल 20 धावा आलेल्या आहेत मित्रांनो. काय फलंदाजी झाली बीड संघाची. अगदी पहिलंच जे पॉवर प्लेचं षटक होतं, कारण बीड संघाला माहिती कुठेतरी 3 षटकाचे सामने आहेत आणि 3 षटकाच्या सामन्यांमध्ये जास्तीत जास्त धावा आम्हाला कमवाव्या लागतील आणि तशाच प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये अगदी विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळते बीड या संघाची. चला स्पीडअप करायचंय. उन्हाचा प्रभाव आधीच खूप जास्त आहे आणि 20 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावर. अतिशय चांगली धावसंख्या मित्र म्हणून बीड संघासाठी. आता गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय तो सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आला प्रेम. राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार. राईट आर्म ओव्हर द विकेट. आता मात्र पॉवर प्ले नसणारे, बंधन नसणारे 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर असणार आहेत. फलंदाजांना थोडी जास्त मेहनत करावी लागणार आहे. या मॅच कडे सामना करणार तो म्हणजेच प्रतीक. पुढ्यात टाकलाय कोलवर टप्प्याचा चेंडू. पंचांकडे दाद. निर्धाव चेंडूची समाप्ती. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर स्थिरावलेलं धावफलक 20 या अंकावरती. कमबॅक करतोय गोलंदाज या चेंडूवर. पहिलं षटक महागडं ठरलंय 20 धावसंख्येचं. आता मात्र पहिला चेंडू निर्धाव. अजूनही येणारे उर्वरित चेंडूंमध्ये कशा प्रकारची खेळी मैदानामध्ये होणार. आडव्या बॅटने खेळायचं होतं, संपर्क तसा झाला नाहीये. एकच धाव मिळाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक 21 या अंकावरती. चांगली गोलंदाजी मित्र म्हणून आता करतोय गोलंदाज प्रेम. कमबॅक करून देण्याचा प्रयत्न निश्चितच झालाय, कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 20 धावा होत्या. आज 2 चेंडूंमध्ये एकच धाव खर्च केले. फलंदाजाची निश्चितच एक मोठा हादरा आणखीन एक मिळतोय बीड संघाला. ऋतिकच्या स्वरूपामध्ये दुसरा हादरा मिळतोय. प्रेम चांगलं कमबॅक करून देतोय. त्याने 3 चेंडू हाताळलेत, फक्त एकच धाव खर्च केले आणि एक हादरा देखील दिलाय बीड या संघाला. प्रेमची जागा भरून, ऋतिकची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज मैदानामध्ये जातोय तो म्हणजेच जय.
प्रेम चांगली गोलंदाजी करतोय मैदानामध्ये, कमबॅक करून दिलाय आतापर्यंत. तरी अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी असणार आहे. धावफलकाचा विचार केला तर 21 या अंकावर स्थिरावले. शॉट ऑफ लेंथ आडव्या बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे. एकच धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? निश्चितच नाहीये. एका धावेने समाधान मानले आणि धावफलक 22 या अंकावरती. चांगली गोलंदाजी प्रेमने निश्चितच कमबॅक करून दिले. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये, परंतु सलामीवीर प्रतीक अजून मैदानामध्ये आहे. त्याच्या बॅटमधून आपण 2 चेंडूचा फेस केला त्याने, परंतु एकही मोठा फटका आला नाहीये. आता मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, गती पाहायला मिळाली या चेंडूवर. आणखीन एक निर्धाव चेंडू आणि या निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक स्थिरावले ते म्हणजेच 22 या अंकावरती. काय गोलंदाजी करते मित्रांनो प्रेम मैदानामध्ये. जी चुकी पियुषनी केलेली ती चुकी मात्र मैदानामध्ये सुधारवतोय प्रेम. पुढ्यात टाकलेला आक्रमण करण्याचा प्रयत्न, आणखीन एक निर्धाव चेंडूची समाप्ती. षटक क्रमांक दुसऱ्या समाप्तीनंतर धावफलक जाऊन पोहोचलंय 22 या अंकावरती. अवघ्या 2 धावा खर्च केल्यात मित्रांनो प्रेम या गोलंदाजाने. स्पीडअप करायचंय लगेचच. नडोदे संघ विलंब करू नका. 3 षटकाचे सामने आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाचा विचार केला तर तब्बल 20 धावा आल्या होत्या. तदनंतर करून दिलेलं हे कमबॅक प्रेमने एक गडी बाद करून फक्त 2 धावा खर्च केल्यात. आता तिसरं षटक सांघिक कोट्यातील घेऊन आलाय तो म्हणजे प्रथमेश. स्पीडअप करायचंय. यापुढील होणारा सामना दिल्ली धमाका घोडवली विपक्ष मार्केवाडी, दोस्ती ग्रुप मार्केवाडी. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे समालोचन कक्षासमोर याच्या नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी. जाऊया मैदानामध्ये. शेवटचं षटक असणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना मैदानामध्ये रंगतोय. 22 धावा धावफलकावर आहेत. राईट आर्म ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लेंथ आक्रमण केलंय. क्षेत्ररक्षक तिथं उपस्थित आहे. एकच धाव मिळेल. या एका धावेच्या मदतीने दुसऱ्या धावेचा प्रयत्न वारंवार फलंदाज करतोय, परंतु प्रत्येक मात्र नकार देतोय आणि एका धावेने 23 धावा धावफलकावर आहेत. प्रथमेश आहे गोलंदाजी मार्कवर. सामना करणार आहे तो म्हणजे प्रतीक. सलामीवीर फलंदाज आहे. चांगला चेंडू आलेला आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. प्रतीक मात्र थोडस खराब कामगिरी मैदानामध्ये करतोय. चांगली गोलंदाजी मी तर म्हणेन आतापर्यंत करतोय. पहिल्या षटकचं जर सोडला तर दुसऱ्या षटकामध्ये देखील चांगली कामगिरी. शॉट ऑफ प्लेन बॅटची कडा. क्षेत्ररक्षकाकडे कोणत्याच प्रकारची संधी नाहीये आणि चेंडू जाणार सीमारेषा पार. आलेला एक नशिबाचा चौकार तो म्हणजे बीड संघासाठी. या चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 27 या अंकावरती. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी आहे. कितपत धावा धावफलकावर लगावणार बीड संघ. प्रतीकच्या फळीमधून आता मात्र एक चौकार आलाय. सलामीवीर फलंदाज आहे. आक्रमण करण्याची गरज आहे बीड संघाला. शॉट ऑफ लेंथ निश्चितच पंच आमच्याकडे हात करतायत. वाईड चेंडू असणारे अतिरिक्त धाव मिळाली या चेंडूवर. 28 धावा धावफलकावर आहेत. खराब चेंडू होता निश्चितच.
चला मार्केवाडी इथे उपस्थित आहे. घोडिवली संघाचा कर्णधाराला विनंती आहे. दोन्ही कर्णधार उपस्थित आहेत. यानंतर नाणेफेकीचा कौल होणार आहे. जाऊया मैदानामध्ये. कोलवा टप्प्याचा चेंडू चांगला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. एकच धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होणार, निश्चितच होणार, परंतु फेकी चांगली होती. गोलंदाजाने कॅरी केलं नाहीये आणि या 2 धावेच्या मदतीने 30 धावा धावफलकावर आहेत. चला या पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करून घेण्यासाठी मी शुभमजी ढोले यांना विनंती करतो. टॉस उडून घ्यायचंय. पुढचा चेंडू समोर टाकलेला आहे. आडव्या बॅटने चेंडूला फोर्स केलंय. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. आलेला बीड संघाचा उत्तुंगाचा षटकार. या षटकाराच्या मदतीने धावफलक 36. या षटकामध्ये शेवटचा चेंडू असणार आहे. आता मात्र प्रतीकची बॅट बोलते मित्रांनो. चांगला उत्तुंग असा षटकार आलाय. चेंज ऑफ पेस होता, गती परिवर्तन होत. खेळून चांगला काढलेला आहे, परंतु पाहिजे तसा संपर्क झाला नाही आणि 2 धावा मिळाले या चेंडूवर. धावफलक जाऊन पोहोचलंय 38 रन्स ऑन बोर्ड. 39 रन्स टू विन. नडोदे संघ. चला टॉस करून घ्यायचंय. मार्केवाडी आणि घोडिवली दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीचा कौल करायचंय. टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीचा कौल करण्यात येणार आहे. घोडिवली विपक्ष दोस्ती ग्रुप मार्केवाडी. नाणेफेकीचा कौल मात्र मार्केवाडीने जिंकला आणि फिल्डिंग मात्र स्वीकारले. दोन्ही संघांना विनंती संपर्क कक्ष समालोचन कक्षाकडे संपर्क करायचा. घोडिवली संघ समालोचन कक्षाकडे संपर्क करायचा. चला बीड संघाला विनंती आहे स्पीड अप करायचंय लगेचच. उन्हाचा वाढता प्रभाव पाहायला मिळतो आपल्याला, त्यामुळे लवकरात लवकर सामने संपवायचेत आपल्याला. नडोदे संघ समालोचन कक्षाच्या डाव्या बाजूला येऊन विराजमान व्हायचंय. सलामीवीर फलंदाज पाठवायचे आहेत मैदानामध्ये लगेचच. 39 धावसंख्येची गरज आहे. फलंदाज मैदानामध्ये जायचे. 39 धावसंख्येचा पाठलाग करताना आपल्याला सलामीवीर जोड साखळी मैदानामध्ये पाहायला मिळते. नडोदे संघाची पियुष आणि त्याच्या समवेत प्रेम. गोलंदाजी मार्कवर ऋषी पाहायला मिळतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट ने मारा करणार गोलंदाज ऋषी. 3 षटकाचे सामने दुसऱ्या फेरीतील आणि पहिला सामना आहे दुसऱ्या फेरीतील. बीड संघाने फलंदाजी करताना 38 धावांचा खेळ केलाय. धावफलकावर 38 धावा लगावल्यात आणि त्या 39 धावसंख्येची गरज
ती म्हणजे नडोदे संघाला त्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर जोड साखळी मैदानामध्ये पियुष, त्याच्या समोर प्रेम. पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी राईट आर्म ओव्हर द विकेटने मारा करणार गोलंदाज ऋषी. लेदर क्रिकेटचा फारसा अनुभव, रायगड टीमचं प्रतिनिधित्व केलेला हा खेळाडू आहे. जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू, वेगवान चेंडू, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न झाला परंतु शरीराचा वेध घेतलाय चेंडूने. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. वेग पाहायला मिळतोय, ऋषीकडे असणारा अनुभव देखील पाहायला मिळतोय. अगदी शांत खेळाडू आहे, म्हणजेच मास्टर माइंड देखील त्याला बोलू शकतात बीड संघाचा. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळत असतो नेहमी. पहिला चेंडू सुंदररित्या हाताळलाय, गती पाहायला मिळते. दुसरा चेंडू देखील तितक्याच सुंदररित्या हाताळलाय परंतु खेळून देखील काढलाय. क्षेत्ररक्षक चुकी करतोय, फेकी देखील खराब आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने धावांचा श्री गणेश झाला तो म्हणजेच नडोदे संघाचा. एक धाव फळकावर. चांगली गोलंदाजी मैदानामध्ये. शॉट ऑफ लेंथ, आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडू अडवण्यामध्ये मात्र यश मिळालंय परंतु फेकी थोडीशी खराब झाली आणि 2 धावा निश्चितच या चेंडूवर मिळाल्या. 2 धावेच्या मदतीने 3 धावा धावफलकावर. अजूनही शांत गतीने धावफलक चालू आहे. आक्रमण करण्याची गरज आहे नडोदे संघाला कारण 39 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. 3च षटकाची सामना आहे. घोडिवली संघाला विनंती आहे समालोचन कक्षाकडे संपर्क करायचा आहे. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, पिक केलं चेंडूला. फॉलिंग स्लिप पाहायला मिळाली. चेंडू गेला 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार, चौकार. या 4 धावेच्या मदतीने 7 धावा धावफलकावर आल्यात त्या म्हणजे नडोदे संघाचे. आता मात्र आक्रमण करायला सुरुवात केले पियुष याने, प्रेम याने. आक्रमण केलं ऋषीच्या विरोधामध्ये. या चेंडूवर पुढचा चेंडू ऋषी टू प्रेम. पुनर्शा गती होता या चेंडूवर आणि एकच धाव मिळेल. 30 सर्कल मध्ये अगदी चेंडूला फील्ड केलंय. 8 धावा धावफलकावर. अजूनही उर्वरित चेंडूचा खेळ बाकी या षटकामध्ये. या चेंडूवर मोठा फटका येणं अनिवार्य आहे कारण आव्हान देखील तेवढंच मोठं आहे. फॉलिंग स्लिप, पुनर्शा तोच प्रयत्न, क्षेत्ररक्षक चुकी करतोय. पंच बाईच आहे का बॅट आहे? बॅट इन्व्हॉल्व आहे. बॅटची कडा आणि चेंडू आलाय. समलक्षण कक्षाच्या दिशेने आलेला हा नशिबाचा चौकार मित्र म्हणेन नडोदे संघासाठी आणि 12 धावा धावफलकावर आहेत. पहिले षटक समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावर. अजूनही उर्वरित 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडू आणि 27 धावसंख्येची गरज आहे. 13.5चा रिक्वायर रन रेट असणार आहे. स्पीडअप करायचंय, लवकरात लवकर हा सामना देखील आपल्याला संपवायचा आहे. गोलंदाजी मार्कवर सांघिक कोट्यातील दुसऱ्या वैयक्तिक कोट्यातील पहिलं षटक घेऊन आला रोहन. राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. सामना करणार त्याचा म्हणजेच तो प्रेम. त्याच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळाला.
चांगला चेंडू पहा, गती नाहीये परंतु अचूक लाईन आणि लेंथ पाहायला मिळाली या चेंडूवर. अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू, एक सिंगल मिळेल या चेंडूवर आणि 13 धावा धाफळकावर. अजून येणारे 11 चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. लोअर फुल टॉस, अगदी हलक्या हाताने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक वारंवार चुकी करतायत. गोलंदाजांना क्षेत्ररक्षणाची साथ नाही मिळते आणि त्या चुकीमुळे मात्र आलेला हा चौकार धावफलक जाऊन पोहोचलाय 17 या अंकावरती. अगदी सन्मान दिला होता या चेंडूवर परंतु क्षेत्ररक्षक वारंवार चुकी करतायत. अगदी चांगल्या चेंडूवर देखील अशा प्रकारच्या धावा जर तुम्ही खर्च केल्या तर कुठेतरी तुम्हालाच महाग पडणार आहे ते पुढे. नशिबाचा चौकार मी तर म्हणेन नडोदे संघासाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी उचली घेतले समोरून चेंडूने. पंचांकडे दाद मागितले परंतु विचार करून, अगदी निरीक्षण करून पंचांनी बोट मात्र आकाशाकडे उंचावलं आणि फलंदाज प्रेम पियुष मात्र बॅक टू द पवेलियन. पहिला हादरा मिळतोय नडोदे संघाला. अगदी समोरून उसळी घेणारा चेंडू होता. आडव्या बॅटने खेळून काढण्याचा प्रयत्न झाला परंतु बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाने चुकी केली नाहीये. ऋषी पाहायला मिळतोय यष्टीरक्षण करतोय. पियुषची जागा भरून काढण्यासाठी नौका फलंदाज पंकज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. हा देखील राईट बॅट्समन असणार आहे. याच खेळपट्टीचा जर विचार केला तर लेफ्टीसाठी खूप उपयुक्त अशी खेळपट्टी. धावफलक 17 या अंकावरती आहे. अजूनही तुम्हाला 22 धावसंख्येची गरज आहे. पुढ्यात टाकलाय, आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला नाही. अगदी चेंडू समजलाच नाहीये. चेंडूला वळण दिलंय, चांगल्यारीत्या हाताळलाय चेंडू. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी रोहन. चौकार आला नंतर मात्र एक हादरा दिलाय, नंतर एक निर्धाव चेंडू देखील त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. खोलवर टप्प्याचा चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड खेळलाय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि आणखीन एक चुकी, आणखीन एक चौकार आलाय. नशिबाचा चौकार आला आणि धावफलक 21 या अंकावरती. 17 धावसंख्येची 18 धावसंख्येची गरज आहे. अजून 7 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. वारंवार गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतायत आणि ती चुकी मात्र महागात पडते कारण धावफलक हालत राहते. ज्या फटक्यांची गरज आहे ते फटके मात्र फलंदाजाच्या बॅटमधून नाही येते परंतु क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि ती धावसंख्या धावफलकावर लागते. चौकार आलाय आणखीन एक नशिबाचा नडोदे संघासाठी. 21 धावा धावफलकावर आहेत. अजूनही या षटकामध्ये शेवटचा चेंडू शिल्लक आहे. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर सामन्यामध्ये निश्चितच चुरस पाहायला मिळणार. पुढे टाकलाय, आणखीन एक चुकी होते. क्षेत्ररक्षक वारंवार चुकी करतायत. झेल निश्चितच टिपायला हवा होता परंतु चुकी झाली. झेल जमिनीला दान आणि चौकार आलाय आणि या 4 धावेच्या मदतीने धावफलक 25 या अंकावरती. क्षेत्ररक्षक सनी मात्र चुकी करतोय. ज्या फलंदाजाची विकेटची गरज आहे त्या फलंदाजाला जीवनदान दिलंय आणि आता मात्र 6 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज आहे.
धावफलक 25 या अंकावरती 6 चेंडू 14ची गरज आहे. या धावा रोखण्यासाठी मात्र गोलंदाजाचा वापर केलाय ऋषी याने. गोलंदाज जय 14 धावा रोखण्याचं काम जय करणार का मैदानामध्ये आणि 14 धावा कमवायचं काम करणार का हे दोन्ही फलंदाज प्रेम आणि पंकज. राईट आर्म ओव्हर द विकेट ने मारा करणार जय. पहिला चेंडू परंतु उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू. अतिरिक्त धाव मिळाली या चेंडूवर. समीकरण थोडंसं सोपं झालंय. 6 चेंडू 13ची गरज आहे. सहा चेंडू आणि 13ची गरज आहे. पहिला चेंडू थोडासा खराब. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. चांगली गती होती या चेंडूवर. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावला चेंडू. निर्धाव चेंडू आलाय. आता मात्र 5 चेंडू आणि 13ची गरज आहे. पहिला चेंडू खराब होता, तदनंतर कमबॅक केलंय. चांगल्या लाईन लेंथवर हा चेंडू हाताळला आणि निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. 5 चेंडू आणि 13ची गरज आहे. सामना दोन्ही बाजूने पाहायला मिळतोय. आता मात्र खराब चेंडू. क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे. नो घोषित केलेला आहे. नो प्लस 1 ना पंच. नो प्लस 1 अशा 2 धावा मिळतील या चेंडूवर. आणि धावचीच्या स्वरूपात एक फलंदाज देखील बाद झालाय, तो म्हणजेच पंकज. समीकरण थोडंसं सोपं. आता खराब चेंडू पाहायला मिळाला आपल्याला. अगदी पंकजची जागा भरून काढण्यासाठी नवका फलंदाज प्रशिक गेलाय मैदानामध्ये. धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या अंकावरती. फ्रीटचा चेंडू असणार आहे निश्चितच. प्रेम अजूनही मैदानामध्ये आहे. सलामीवीर फलंदाज आहे. तिच्या बॅट मधून एक चौकार आलाय. सुंदर चेंडू परंतु जमिनीलगत समांतर हात केलेत पंचांनी आणि एक अतिरिक्त धाव या चेंडूवर. स्क्वेअर चेंडू. 29 धावा धावफलकावर. आता मात्र 10 धावसंख्येची गरज आहे. 10 धावसंख्येची गरज आहे अजूनही. सामना होता कुठे आलाय कुठे. एक खराब चेंडू. लोअर फुलटॉस चेंडू. आक्रमण केले. क्षेत्ररक्षक जज करतोय. उंच आहे. फ्रीटचा चेंडू होता आणि 2 धावा या चेंडूवर देखील मिळाल्यात. एकतीस धावसंख्या धावफलकावर. आता मात्र 8 धावसंख्येची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील 4 आणि 8 धावसंख्येची गरज आहे. येणारे 4 चेंडू आणि 8 अशी गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते नडोदे संघासाठी. आता मात्र बॅटची खालची कडा घेतली. दुसऱ्या धावेची गरज. प्रयत्न आणि फलंदाज बाद झालाय. धावचीच्या स्वरूपामध्ये एकच धाव. वारंवार मी तर म्हणेन प्रेम याला स्ट्राईकवर आणण्याचं काम फलंदाज मैदानामध्ये करतात, कारण त्याच्यामध्ये ती क्षमता आहे. आता मात्र 3 चेंडू आणि 7ची गरज असणार. प्रथमेश आलाय प्रशिकची जागा भरून काढण्यासाठी, परंतु महत्वाची बाब ही आहे नडोदे संघासाठी की प्रेम अजूनही मैदानामध्ये आहे. येणारे 3 चेंडू आणि 7ची गरज आहे. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू. क्षेत्ररक्षक आहे तिथे.
एक धाव यशस्वीरित्या पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झाल्या. त्या 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 34 या अंकावरती. येणारे 2 चेंडू आणि 5 ची गरज आहे. दोन चेंडू आणि 5 ची गरज आहे. एक मोठा फटका तर या चेंडूवर आला तर सामना मात्र सोपा होऊन बसेल नडोदे संघासाठी. खोदून काढला अक्षरशः चेंडू, लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. बॅक टू द बॉलर अडवण्याचा प्रयत्न झाला परंतु क्षेत्ररक्षक चुका करतायत ज्या वारंवार, त्याचा फायदा मात्र नडोदे संघाला. आणखीन 2 धावा मिळतील. कंपल्सरी चेसिंग असणारे 1 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज आहे. नाव सांग. काय बोलू 6 मारल्यावर का डॉट काढल्यावर प्रेमनी जर मॅच जिंकवली ना तर ऋषभ सुर्वेकडून 500 रुपये. प्रेमनी जर ही मॅच मात्र जिंकवली तर ऋषभ सुर्वेजीकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. आणि जर चेंडू निर्धाव फेकला तर गवळी साहेबांकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. दोन्ही संघांचे पाठीराखे इथे आता मात्र सामन्याकडे लक्ष लागून बसलेत. पुढे टाकलाय, कव्हरच्या दिशेने खेळून काढला, क्षेत्ररक्षक चुकी झाली. सामना मात्र जिंकवलाय तो प्रेम याने आणि त्याला 500 रुपयाचं पारितोषिक निश्चितच मिळेल. फटका चांगला होता, क्षेत्ररक्षकाकडून झालेली चूक आणि त्या चुकीचा फायदा. नडोदे संघ दुसऱ्या फेरीमध्ये देखील विजय झालाय आणि जाऊन पोहोचलाय त्या 3ऱ्या फेरीमध्ये. चांगली बॅटिंग प्रेमच्या माध्यमातून. चला मार्केवाडी संघ आणि घोडवली संघ स्पीडअप करा थोडं. चला जिंकलेल्या संघाचं अभिनंदन आणि हारलेल्या संघाचं कौतुक. हार्ड लक बीट टीम, चांगली धावफलक होती तुमची.